आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। विधान परिषदेच्या जागासाठी राजेश विटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी आज दिनांक 2 जुलै मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसह परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे, आमदार रत्नाकर कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। विधान परिषदेच्या 11 रिक्त जागाकरिता निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली असून त्या निवडणूककरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राजेश विटेकर व शिवाजी गर्जे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पूर्णा तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। पूर्णा तालुक्यात पावसाने आज दिनांक 2 जुलै मंगळवार रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते। सायंकाळी 5 ते 5:30च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे खरीप पेरणीच्या कामाला वेग आला आहे। मागील काही दिवसापासून पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे। स्त्री रुग्णालयात अन्नछत्राविना रुग्णासह कुटुंबियाची हेळसांड। परभणी शहरातील दर्गा रस्त्यावरील शासकीय स्त्री रुग्णालयात दिवसादिवस मोठ्या प्रमाणावर रुग्ण व त्यांचे कुटुंबियाची संख्या वाढत आहे, परंतु आळवणावरील या रुग्णालयाच्या परिसरात कुटुंबियांना पिण्याच्या पाण्यासह नाश्ता आणि जेवणाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। यामुळे सामाजिक संघटनासह संस्था प्रतिष्ठानांनी या रुग्णालय परिसरात अन्नछत्र कार्यान्वित करावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे। स्त्री रुग्णालयात शहरी व ग्रामीण भागातील महिला व रुग्णांची संख्या वाढली असून त्या तुलनेत रुग्णालय परिसरात त्यांच्या कुटुंबाकरिता कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही। विजेच्या तारांचा स्पर्श होऊन म्हशीचा मृत्यू। सेलू शहरातील राधानगर रवडगाव रोडवरील सर्वे नंबर 204 मधील विजेच्या खांबामधून वीज पुरवठा बाजू असलेल्या तारेत उतरल्याने मर्जी बापूराव गोटे यांच्या मालकीची 60,000 रुपये किमतीची म्हशी दगावल्याची घटना घडली आहे। मर्जी बापूराव गोटे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली। पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली। ऋतुराज नखाते पाठोपाठ भाऊ श्रीराजचा मिलिटरी शाळेत प्रवेश। राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथे दरवर्षी भारतातून 25 विद्यार्थी प्रवेश पूर्व परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो। महाराष्ट्रासाठी 2 जागेचा कोटा असतो। जिद्द व परिश्रमातून 2021 मध्ये सेलू येथील ऋतुराज रमेश नखाते हा यशस्वी झाला आहे। त्या पाठोपाठ 2024 मध्ये लहान भाऊ श्रीराज नखाते ची महाराष्ट्रातून पहिल्या नंबरने नुकतीच निवड झाली आहे। राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथे मुलांसाठी एक लष्करी शाळा आहे। ही राष्ट्रीय संरक्षण अकादमी, NDA, भारतीय नौदल अकादमी आणि त्यानंतर भारतीय सशस्त्र दलासाठी पायाभूत संस्था मानली जाते। या मिलिटरी कॉलेज प्रवेशासाठी पूर्व परीक्षा ही काठिण्य पातळीवर लेखी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी अशी घेतली जाते। वालूर येथील शांताबाई नखाते आश्रम शाळेचे प्राचार्य रमेश नखाते यांनी आपल्या दोन्ही मुलांना मिलिटरीत अधिकारी होऊन देशसेवा करण्याची प्रेरणा देत त्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेतली। या परीक्षेत 2021 साली ऋतुराज रमेश नखाते महाराष्ट्र कोट्यातून निवड झाली व त्याचे शिक्षण सुरू झाले। त्या पाठोपाठ श्रीराज रमेश नखाते यांनीही मिलिटरीत अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे ध्येय ठेवत परिश्रम घेऊन अभ्यास व शारीरिक कवायत सुरू केली। श्रीराज नखाते हा देखील 2024 मध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेश होता। या यशाबद्दल वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल नखाते, सचिव भावना नखाते यांनी निवडीबद्दल श्रीराज यांचा वडील रमेश नखाते, आई मनीषा नखाते व भाऊ ऋतुराज नखाते समेत सत्कार केला। कृषी दिनानिमित्त माखणी येथील शेतकऱ्यांचा सत्कार। कृषी दिनानिमित्त कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने फळ रोपवाटिकेत शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधीश कृषी अधिकारी अनिल गवडी, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आत्मा प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, माहिती तंत्रज्ञानाचे डॉक्टर गजानन गडदे, कीटक शास्त्रज्ञ DD पटाईत,
उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, कृषी विकास अधिकारी दीपक सामाले, कृषी भीषण कांताराव देशमुख, पत्रकार माणिक रासवे, श्रीकांत देशमुख, जनार्दन आवारगंड, शिवाजी शिराडे, मुरुंबा येथील प्रगतिशील महिला शेतकरी मुक्ता झाडे, पंडित थोरात, गुलाब शिंदे, दिनेश दुधाटे, प्रदीप कदम, कृषी अधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रगतिशील शेतकरी, पुरस्कारप्राप्त शेतकरी जनार्दन आवारगंड, ओमकार शिंदे, कांताराव देशमुख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। भांगड्या स्मृती दिनानिमित्त जिजामाता शाळेत शालेय साहित्याचे वाटप। सेलू शहरातील आंबेडकरनगर येथील जिजामाता विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यास श्री रामजी भांगड्या यांच्या स्मृती दिनानिमित्त शालेय साहित्य दिनांक 2 जुलै मंगळवार रोजी वाटप करण्यात आले। भांगड्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाठक, प्रमुख पाहुणे प्राध्यापक के टी वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका, भगवान कुलकर्णी, ललिता गिल्डा, करुणा कुलकर्णी, संयोजक सुनील गायकवाड, प्रशांत ठाकूर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सेलू तालुकाध्यक्ष सतीश जाधव, पी के शिंदे, शुकाचार्य शिंदे, डॉक्टर रमेश वाघचौरे, शंकर गागसह आदी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयमाला काडे, तुकाराम अंबुरे, कृष्णकांत खापरकुंटीकर, विष्णू कटारे, सुनील राठोड, बाडू धनवे, शेख सादेखा यांनी परिश्रम घेतले।